आपल्या आयुष्यातले काही प्रवास असे असावेत की ज्याच्यामुळे माइंड एकदम आपला रिफ्रेश होऊन जाईल. तर मी असं का म्हणते, त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर आज आम्ही चाललेलो माथेरानला. सो आधी आम्ही ठाणे स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि बघू शकता ट्रेनमध्येही खूप गर्दी होती आणि जवळजवळ उभं राहायलाही जागा नव्हता. तर त्याच्यानंतर नेरळ स्टेशनला उतरलो. तिथून तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही गाडीनेही जाऊ शकता किंवा टॉय ट्रेननेही जाऊ शकता. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली, हा जो काय व्ह्यू होता आणि जो काय वेदर होता ना, त्याच्यामुळे खूप रिफ्रेश फील होत होतं. त्याच्यानंतर वरती पोहोचल्यानंतर तुम्हाला ₹50 एंट्री तिकीट काढावं लागेल पर पर्सन. सो आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे रानमेवेही खायला मिळतील. सो आम्ही चालत चाललेलो आणि वरती गेल्यानंतर आधी नाश्ता करायला घेतला. शक्यतो तुम्ही खालतीच नाश्ता करून येऊ शकता वरती. आणि त्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे ही 100 वर्षांपूर्वीची माउंटेन ट्रेन आहे, जी की भारतातल्या 5 ट्रेनपैकी एक आहे. सो याच्यानेही तुम्ही प्रवास करू शकता. खूप सुंदर आहे ती. तर त्याच्यानंतर आम्ही एवढे सगळे गेलेलो. सो आम्ही तिथे जाऊन वेगळे वेगळे पॉईंट एक्सप्लोअर करणार होतो आणि जे काय अर्धे पॉईंट बघितले ते बघून आम्हाला समजलं की सर्व पॉईंट काहीसे सेमच दिसणारे होते, पण आम्हाला फिरायला खूप मज्जा आली. आणि काही रस्ते असे होते की जे की पावसामुळे थोडेसे स्लिपरी झालेले, तरी आम्ही खूप एन्जॉय केला तिकडे. आणि त्यातली एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही एक होती की तिथे हे जे माकड होतं, आम्ही एका पॉईंटला पोहोचलेलो आणि हे जे माकड होतं ना, ज्याच्या कोणाच्या हातामध्ये काही दिसेल खायला, ते पटकन जाऊन त्याच्याकडे झेप घ्यायचं. आणि माझ्यासोबत असाच काहीसा इन्सिडेंट झालेला एका दुसऱ्या पॉईंटवरती. माझ्या हातात कुरकुरे दिसल्यावरती या माकडाने माझ्याकडे झेप घेतलेली. सो बघू शकता हा व्ह्यू खूप सुंदर होता आणि एकदम माइंड रिफ्रेश करून टाकणारा होता. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ ना कंटिन्यू चालत होतो आणि पूर्ण तैरणीशीही गेलेलो. सो खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न स्टेशनला पोहोचलो आणि तेव्हा आम्हाला समजतं की ही जी मालगाडी आहे ती बंद पडली आहे, तर आम्हाला ट्रेनसाठी वेट करावा लागणार होता. तर अशी होती आमची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जाता जाता लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.